धारावीमध्ये 70,000 मतदारांचे एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये स्थलांतर, वर्षा गायकवाडांचा आरोप। तर निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मतदार यादीत ही बाब उघड। ही फक्त झालेली छोटी चूक नाहीये अशी ही वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया। मतदारांना भौगोलिकदृष्ट्या जवळ नसलेल्या वॉर्डमध्ये हलवलं जात असल्याचाही त्यांचा आरोप। एका घरात 169 मतं कशी असू शकतात याचा शोधच घेतला पाहिजे, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर मालवणमध्ये मराठा समाजाच्या व्यक्तीने ओबीसी समाजाचा दाखला घेतलाय। हा मराठा आणि ओबीसी समाजाचा अपमान आहे, सामंतांचं वक्तव्य। मुंबई काँग्रेस संसदीय पडताळणी समितीची घोषणा। समिती पालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणार। तर समितीतर्फे उमेदवारांच्या मुलाखती आणि उमेदवारांची निवड सुद्धा करण्यात येणार। समितीमध्ये ज्योती गायकवाड, असलम शेख, सचिन सावंतांचा समावेश। अमरावतीच्या धारणीमधील सभेमध्ये महिलेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हाक। नारळ दुपट्टा घेऊन या ठिकाणी फडणवीसांचं महिलेकडून स्वागत। तर मेळघाटमधील समस्या आणि प्राथमिक सोयी सुविधांसंदर्भात वेधलं लक्ष। आक्षेपार्ह फोटो असलेला टी शर्ट घालून कुणाल कामराचं ट्विट। आक्षेपार्ह टी शर्ट घालून कुणाल कामराची आरएसएसवर टीका। तर आक्षेपार्ह पोस्ट कुणी करत असेल तर त्यांच्यावर पोलीस नक्कीच कारवाई करतील, बावनकुळेंचा इशारा। पिंपरी चिंचवडमध्ये प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप। तर महाविकास आघाडी आणि मनसेचं महापालिकेच्या समोर निषेध आंदोलन। भाजपनं निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरत प्रारूप याद्या बनवल्याचाही आरोप। अर्णव खैरे प्रकरणामध्ये चित्रा वाघ राजकीय रंग देत असल्याचा ठाकरे सेनेचा आरोप। चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी। ठाकरे सेनेकडून कोळसेवाडी पोलिसांना निवेदन। पोलिसांनी कारवाई न केल्यास अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा इशारा। पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील लागलेल्या बॅनरची सध्या चर्चा। हेराफेरी चित्रपटाच्या आशयाचा बॅनर लावत निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत व्यंगात्मक टिप्पणी। तर मतदार यादीतील घोळासंदर्भात बॅनरवरील चर्चेत उल्लेख। रुपाली चाकणकरांनी गौरी पालवेच्या कुटुंबियांची भेट घेतली। तपास निष्पक्षपणे होईल, चाकणकरांच्या कुटुंबाला आश्वासन। पोलिसांनी सखोल तपास करण्याच्याही सूचना। बीडमधील शिरूर कासारमध्ये भेट घेतल्याची माहिती। मालेगावातील घटनेच्या निषेधार्थ बीडच्या अंबाजोगाईमध्ये बंदची हाक। तर आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची सुद्धा मागणी। नाशिक महापालिका आयुक्तांच्या दालनात भाजपचे आमदार आक्रमक। दरम्यान नाशिक शहरातील खड्ड्यांसंदर्भात भाजपच्या आमदारांकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी। शहरातील खड्डे बुजवल्याच्या महापालिका खोटा दावा करत असल्याचा आमदारांचा आरोप। कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातल्या अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा। कोल्हापूर पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची ही संयुक्त कारवाई। छाप्यामध्ये गर्भलिंग निदान संदर्भातील मशीन्स आणि औषध गोळ्याही जप्त। नांदेडच्या लोहा किरोडा या शिवारातील आखाड्यावर दरोडा। तर वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करत 26 ग्रॅम सोनं आणि 79 तोळे चांदी पळवली। वृद्ध दाम्पत्यावर रुग्णालयात उपचार सुरू। पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध।